आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष, आत्तापर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं. याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष 3 आणि शहर अध्यक्ष 1. त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्ष पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं. कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव साया या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली. पश्चिमेकडचा भाग म्हणजे पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आला आहे. आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यांनी काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे. आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे, काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील. तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा लांडगावकर आहेत, त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे. त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत, त्यांच्याकडे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे आहेत, त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे बरेच लोक येतात त्याच्यामध्ये यादीमध्ये. मी तुम्हाला बरोबर सांगतो, जसं अविनाश अभ्यंकर आहेत, संजय चित्रे आहेत, श्री सावंत आहेत, असे बरेचसे. तसंच ठाण्याचं केलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केली आहे. त्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, दिलीप पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील, आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या विंग्स, गजानन काळे एक बघतील. तर या प्रकारे म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दृष्टीकोनातही रचना करण्यात आलेली आहे. बघू कसं यश होतं. मुंबईप्रमाणे इतर शहरांना पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे. आत्ता पहिल्यांदा मुंबई ठाणा केलंय, फक्त ठाणा म्हणजे पालघर पण नाही. तर त्याच्यामुळे ही आत्ता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल-मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल. ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे, या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे का? ज्या केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं आहे मला सांगून नक्की, परंतु तो निर्णय त्यांचा असेल. आणि पण मला त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळं नमूद केलेलं आहे गोष्टी की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय याचं कारण मला लागेल. मला वाटतं जबाबदारी निश्चित होईल, कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण करता तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, गर्दी खूप होती, मात्र मतपरिवर्तन ते कोणती होत नव्हतं. याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात. वेगळं काय मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायची, पण सत्ता खूप नंतर आली. बाळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालं. त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला की आपण तुमच्याशी चर्चा करू. सर, एक विशेष संधी सुद्धा देण्यात आलेला आहे काय जातीयवादी किंवा 30 तारखेला गुढी पाडव्याच्या दिवशी मला जे बोलायचं